तलावाला धोका, संरक्षण भिंत न झाल्यास तलाव वाहून जाण्याचे संकेत। वावंढळ तलावाच्या दोन्ही बाजूला नैसर्गिक नाले वाहत असल्याने मातीच्या संरक्षण भिंतीला असलेली माती दगड पडल्याने तलावाला धोका निर्माण झाला आहे। त्यामुळे कायमस्वरूपी संरक्षण भिंतीचे काम करावे अशी मागणी करण्यात येत आहे। खालापूर तालुक्यातील वावंढळ गावात शिवकालीन तलाव आहे। साधारण 6 एकर तळ्याची जागा आहे अशी प्राथमिक माहिती आहे। पूर्वीपासूनच तलावाच्या एका बाजूने नैसर्गिक नाला वाहत आहे। भिलवले गावापासून ते ठाकूरवाडी आणि पूर्ण डोंगराचे पाणी या नैसर्गिक नाल्यातून पावसाळ्यात वाहत असते। दुसऱ्या बाजूला असलेल्या नाल्या अगोदर एक छोटा तलाव आहे। हा तलाव पूर्ण भरला की यातून पाणी वाहत जाते। तलावाच्या वरील भागात व वावंढळ परिसरात सध्या काही जमिनी मोकळ्या राहिल्या आहेत, तर काही ठिकाणी बांधकाम सुरू आहे। काही ठिकाणी पाण्याला जाण्यासाठी मार्ग न ठेवल्याने जमिनीची धूप, जमिनीची चोरून विकलेल्या मातीमुळे मूळ पाण्याचा प्रवाह बदलत गेला आहे आणि हे सर्व पाणी तलावात मोठ्या प्रमाणात येत आहे। तलावाच्या दुसऱ्या बाजूला खासगी मालकाने त्याच्या जमिनीत उंच संरक्षण भिंत बांधल्याने पाणी तलावाच्या कडेने जोरदारपणे वाहत आहे। त्यामुळे तळ्याच्या बांधावरच्या दगडी माती वाहून जात आहे। तलावाच्या 80% बांधाच्या कडेने पाणी वाहत जात असल्याने तेथे धूप होण्यास सुरुवात झाली आहे। गेले काही दिवस जोरदार पाऊस पडल्याने पाण्याचे प्रमाण अधिक वाढले आहे। सन 2019 साली तत्कालीन सरकारने या तलावाच्या पुनर्बांधणीसाठी सुमारे 2.5 कोटी रुपये मंजूर केले। तलावाचे खोदकाम न करता अर्धवट रेलिंग आणि आतील भिंतीचं काम करण्यात आलं आहे। त्याचप्रमाणे बाहेरील भागात फेवर ब्लॉक बसवण्यात आल्याने तलावाची शोभा वाढली आहे। परंतु बाहेरून संरक्षण भिंत बांधून न झाल्यास तलाव वाहून जाण्याची शक्यता आहे। याबाबत ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व पत्रकार अर्जुन कदम यांनी तलावाच्या बाहेरून संरक्षण भिंत बांधून मिळावी यासाठी संबंधित अधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे। महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी चौक, खालापूर प्रतिनिधी अर्जुन कदम। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.